नमस्कार मित्रांनो, मी आदेश सोनवणे शेअर मार्केटमध्ये 8 वर्षापासून ट्रेडिंग करत आहे. अलीकडे 2 वर्षात मी फॉरेक्स मार्केटकडे शिफ्ट झालेलो आहे. फॉरेक्स मार्केट बद्दल कितीतरी लोकांना अजूनही कितीतरी गैरसमज आहे. ब्रोकर पळून जातो, त्यानंतर हे भारतात इल्लीगल आहे. इल्लीगल तर भारतामध्ये बिटकॉइन सुद्धा होता. आज बिटकॉइनची किंमत $1,00,000 प्लस गेलेली आहे. बरोबर. आतापर्यंत सर्वात जास्त ज्या क्रिप्टो करन्सीला लोकांनी नावं ठेवली, आज ती क्रिप्टो करन्सी जगात सर्वात मोठी करन्सी बनलेली आहे. क्रिप्टो करन्सीचं थोडक्यात सांगायचं झालं तर ती पूर्णतः काय आहे? क्रिप्टो करन्सी अभाषी चलन आहे. म्हणजे थोडक्यात आपण म्हणलं 10 रुपये, 10 रुपयाची नोट आपल्याला पाहायला मिळते. आपण हातात अशी स्पर्श करून पाहू शकतो, हा बाबा ही 10 रुपयाची नोट आहे. बिटकॉइन ही डिजिटल करन्सी आहे. तिची कुठेही ती आपण नोट म्हणत असतो, कागदी, तसे कोणतंही नाही. पण आज रोजी बिटकॉइन $1,00,000 प्लस तिची व्हॅल्यू गेलेली आहे US डॉलरच्या तुलनेत. तुम्ही विचार करा, मला वैयक्तिक ज्यावेळेस मी कॉलेजच्या वयात होतो 2013 साली, 10वी नुकतीच संपली होती, कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं. एक एडसारखं वर्ग मायापाशी आलं, मला काय म्हणलं, बिटकॉइन तू बाय कर. त्यावेळेस पैसे होते, त्याची परिस्थिती चांगली होती. असं नाही की 1200 रुपये सुद्धा खूप मोठी गोष्ट होती, तर मी करू शकलो असतो. पण मी त्याला अक्षरशः एडा ठरवला. अरे काय मूर्ख आहेस, काहीतरी MLM सारखं काहीतरी तू घेऊन येतो. बऱ्यापैकी बिटकॉइन सुरुवातीला MLM सारखंच प्रकार चालू होता. तर 1200 रुपयाला मी बिटकॉइन बाय केला नाही, त्याला नाव ठेवलं. आता त्या बिटकॉइन कडे बघितलं, कपाळ हाणून घेऊशी वाटतं. तशीच आता परिस्थिती काही लोकांची अशी होणार आहे जे फॉरेक्स मार्केटला नाव ठेवतात, किंवा फॉरेक्स मार्केट इल्लीगल आहे, फॉरेक्स मार्केट अमुक आहे तमुक आहे, ब्रोकर पळून जातो, इंडियात इल्लीगल आहे, बरेच काय अशा गोष्टी आहेत. मी स्वतः वैयक्तिक इंडियन मार्केटमधनी फॉरेक्स मार्केटमध्ये शिफ्ट होण्यासाठी मला जवळपास 4 वर्ष लागली. मला 4 वर्षापूर्वी ऑफर, म्हणजे माझे बऱ्यापैकी मित्र त्या साईडला फॉरेक्स मार्केटकडे शिफ्ट होत होते. मी डायरेक्ट म्हणायचो इल्लीगल आहे, अमुक आहे तमुक आहे. ज्यावेळेस त्यांनी व्यवस्थित एक मर्सिडीज गाडी बुक केली, बुकिंगला मला बोलवलं, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, कळली का तुला फॉरेक्स मार्केट ताकद. मी त्या दिवशी निर्णय घेतला. आधी मुळात त्यामागे अजून एक कारण होतं की फॉरेक्स मार्केटमध्ये माझी स्ट्रॅटेजी जी मी वैयक्तिक इंडियन मार्केटमध्ये यूज करायचो, ती फॉरेक्स मार्केटमध्ये मॅच होत नव्हती. तर मी एक दिवशी निवांत बसलो, बाबा का की मी जे शिकलोय हे फॉरेक्स मार्केटमध्ये का नाही. शांत बसल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की आपलं इंडियन मार्केट असतं चालू किती वेळ, त्यामुळे काहीतरी 6 तास, 6 तासाचा 6.25 तास, ग्राउंड फिगर 6 तास जाऊ, आणि फॉरेक्स मार्केट असतं 24 तास ओपन. म्हणजे थोडक्यात आपल्या इंडियन मार्केट ज्यावेळेस 4 दिवस आहे, तो 1 दिवस फॉरेक्स मार्केटचा असल्यासारखं जरा, कारण असा 6 तास असतो आणि पूर्ण 24 तास, म्हणजे 6×24, म्हणजे इथले 4 दिवस इंडियन मार्केटचे ते आपल्या फॉरेक्स मार्केटमध्ये 1 दिवस असल्यासारखे. तर अर्थातच मी इंडियन मार्केटचा विचार करून लोअर टाइम फ्रेमवर अनालिसिस करत होतो. तर कुठेतरी मला चूक जाणवली की आपल्याला लोअर टाइम फ्रेमवर माझी स्ट्रॅटेजी टेस्ट करता कामा नये, आपण थोडं हायर टाइम फ्रेमवर जाऊ. तर सुरुवातीला मी 30 मिनिट टाइम फ्रेम, सर्वात लोअर टाइम फ्रेम समजून मी पाहत होतो. करन्सीमध्ये, गोल्डमध्ये मी नुकतंच लगेच घुसलेलो नव्हतो. तर मी बरीच बॅक टेस्ट केली, बऱ्यापैकी मॅचिंग व्हायला सुरुवात झाली. त्यांच्याकडे मी
वैयक्तिक ज्या लोकांसोबत राहून ट्रेडिंग मी शिकलो त्यांच्याशी मी बोलणं केलं, तर त्यांनी मला सांगितलं 1 आवर टाइम फ्रेम अजून तुला बेस्ट वर्क करेल. तेव्हापासून करन्सीमध्ये मी 1 आवर टाइम फ्रेमच्या कधीही खाली आलो नाही. मी माझी स्ट्रॅटेजी बेस्ट चालली. आणि सर्वात मोठे मला पश्चाताप त्यावेळेस झाला. त्यावेळेस मला कळलं की इंडियन मार्केटपेक्षा फॉरेक्स मार्केटमध्ये माझी स्ट्रॅटेजी एकदम भयानक वर्क करते. अक्षरशः मी शॉक झालो. स्वतःला मी म्हणजे माफ करू शकत नव्हतो. अशा स्थितीत आलो की मला काही लोक सांगत होती शिफ्ट हो फॉरेक्स मार्केटकडे, मी काही गेलो नाही. ज्यावेळेस माझी स्ट्रॅटेजी व्यवस्थित वर्क करायला सुरुवात झाली, मी अक्षरशः इंडियन मार्केट मधलं ऑप्शन ट्रेडिंगच करायचो. मी ऑप्शन ट्रेडिंग पूर्ण संपवून टाकलं. इन्व्हेस्टमेंट करतो, स्विंग ट्रेडिंग मी करतो. ह्याच्या व्यतिरिक्त मी फुल टाइम फॉरेक्स मार्केटचं ट्रेडिंग चालू केलं. की माझी फॉरेक्स मार्केटकडे इंडियन मार्केटमधनी शिफ्ट व्हायचं म्हणजे खूप मोठी जर्नी. तरी ह्या गोष्टीला मला 2 वर्ष फेस करावं लागलं की करू का नको करू. जसं की बिटकॉइनच्या टायमिंगला जो पश्चाताप झाला, त्यानंतर दुसरा पश्चाताप असा झाला की मी इंडियन मार्केटमध्ये ह्या ट्रेडिंगचा व्यवस्थित निर्णय न घेऊ शकल्यामुळं माझे ट्रेडिंग मधले जवळपास 2 वर्ष मी वाया घालवते की बाबा मला आयडिया आली होती की फॉरेक्स मार्केट नावाचा काहीतरी प्रकार आहे. त्यातलं पिप्स वगैरे या गोष्टी थोडं मला जड सुद्धा वाटत होत्या, कारण डॉलरमध्ये सगळं त्याचे गोष्टी असायच्या. पण ठीक आहे म्हणलं बाबा, येणार नाही अशी कोणती गोष्ट तर आहेच ना जगात, नाही कोणती गोष्ट की मला येणारच नाही अशी कोणती गोष्ट. शिकलो, केलं, मी सक्सेस आहे. आणि अगदी माझ्या ट्रेडिंगचं मला मी एखाद्या दिवशी व्यवस्थित पूर्ण ट्रेडिंगचं जे हिस्ट्री असते ती सुद्धा दाखवल की टॉपलाच माझा सेलचा पॉईंट असतो आणि बॉटमलाच माझा बायचा पॉईंट. पण हे माझं ती म्हणजे ट्रेडिंगची जर्नी आहे. माझा सक्सेस पॉईंट फक्त आणि फक्त फॉरेक्स मार्केट आहे. त्यामुळे मी फॉरेक्स मार्केटमध्ये चांगला ट्रेड करतो. आणि दुसरं इंडियन मार्केटमध्ये बिनधास्त तुम्ही ट्रेडिंगच्या ऐवजी इन्व्हेस्टमेंट करू शकता. स्विंग ट्रेडिंग बिनधास्त घ्या, काही प्रॉब्लेम नाही. मी इथला फॉरेक्स मार्केट मधला कमवलेला पैसा मी इंडियन मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंग मध्ये वापरतो. स्विंग ट्रेडिंग ही एक नंबर आहे आणि खरंच स्विंग ट्रेडिंग सुद्धा तुम्हाला पैसे कमवून देऊ शकते. पण ऑप्शन ट्रेडिंग जर मी थोडं एक माझ्या भाषेत सांगतो की आमच्या साईडला आमचे म्हणजे मित्रमंडळी त्यांच्यामध्ये एक म्हण आहे की थोडं गैरसमज नको व्हायला, तरी पण तुम्हाला जो अर्थ काढायचा तो तुम्ही काढू शकता. मी तुम्हाला सांगतो, चुपा के दिखाना दिखा के चुपाना अशा मानसिकतेचं ऑप्शन ट्रेडिंग आहे. की असं लालच झाकून लपवतं आणि लपवून दाखवतं, तो एक नंबर तुमच्यात लालच तयार करतो. तर ते ऑप्शन ट्रेडिंग आहे. ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे तुमचे कितीतरी शत्रू आहेत थोडक्यात. जसं की तुमच्या प्रॉफिटच्या मागे ग्रहण लागले, त्या प्रीमियम डिकेचं तुम्ही प्रॉफिटमध्ये आलाय, मार्केट तुमच्या डायरेक्शनने गेले, टाइम डिके तुमचा प्रॉफिट खातोय. त्यानंतर तुमची एक्सपायरी जवळ आली की बाबा प्रीमियम डायरेक्ट झिरोच होणार आहे, मग तर कल्याणच झालं. तर हे 2 शत्रू, ऑलरेडी ऑपरेटर नावाचा शत्रू आपल्या मागे लागला आहे. त्यामध्ये आपण ह्या प्रीमियम डीके नावाचा शत्रू उराव घेतोय, एक्सपायरी नावाचा शत्रू उराव घेतोय, इंडियन गव्हर्नमेंटने लावलेल्या टॅक्स नावाचा शत्रू सुद्धा उराव घेतोय. काय आपण खरंच हो का हो सक्सेसफुल ट्रेडर? आपल्या जर आई वडिलांना विचारलं तर आई वडील काय सांगतात, असलं काय करू नको, ते जुगार आहे, तो मटका आहे. अमुक आपला पाहुणा होता, त्यांनी फाशी घेतली, शेअर मार्केटमध्ये लॉस झाला. आता माझं वैयक्तिक माझ्या ऑफिसला एक जण आला, त्याला माहिती नव्हतं की हे ऑफिस ट्रेडिंगचे, कारण ह्या ऑफिसला माझा रिअल इस्टेटचा सुद्धा बिझनेस चालत असतो. तर रिअल इस्टेटचा बिल्डर होता. तर एक असाच एक प्लॉट होता, त्या प्लॉटच्या मालकाने काहीतरी डील झाली आणि आत्महत्या केली.
आत्महत्याचं काय रिझन होतं, आमचं सहज चर्चा झाली बिल्डर सोबत, बाबा वाटतं आपलं पैसे तर त्या दिले मालकाला, त्यांनी तर फाशी घेतली, काय झालं अमकं तमकं, काय रिझन असेल, सहज आमची चर्चा चालू होती. तर त्याचं बोलणं असं आलं की लोकांच्या मनात काय झालं हे आपण सांगू शकत नाही. कितीतरी लोक ट्रेडिंग करत असतात, मग त्याचा लॉस झाला असं अमकं तमकं फलानं शेअर मार्केटमध्ये लॉस होतो. अजूनही ती मानसिकता आहे हो, आणि ह्या गोष्टीला काहीतरी तथ्य आहे हो. आणि अशा ह्या डार्क काय म्हणतात डार्क हिस्ट्री असलेल्या या शेअर मार्केटमध्ये तुम्ही ट्रेडिंगला येत आहे, तुमच्या मागे एवढी शत्रू हात धुवून मागं लागलं. समाज तर तुम्हाला नाव ठेवाय मोकळाचे, समाज नाव का ठेवतो? समाजासमोर अशी उदाहरणच दाखवायला नाहीत ना की जे सक्सेसफुल आहेत, बरोबर. अनसक्सेस काय आहेत तो भाग आपल्याला माहिती का अनसक्सेस आहेत ते. पण ह्या सर्व गोष्टी जर आपल्याला अनसक्सेस करण्याच्या वाट्याला नेत असतील, ऑप्शन ट्रेडिंग माझ्यासाठी अयोग्य आहे. मी त्या ऑप्शन ट्रेडिंग मध्ये बाहेर पडलो. आणि माझ्यासाठी फॉरेक्स ट्रेडिंग माझ्या स्ट्रॅटेजीला सुद्धा योग्य आहे, लाईफस्टाईलला सुद्धा योग्य आहे. आणि अक्षरशः मला फिरत म्हणजे प्रत्येक वेळा मी असं केलंय, गुरुवारची लाईट नसायची, माझ्या ऑफिस पासून जेजुरी फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे. गुरुवारची लाईट नसायची, मी मोबाईल कधी कधी माझा स्विच ऑफ व्हायचा चालू ट्रेडिंग मध्ये, मी मोबाईल चार्जिंगला ऑफिसमध्ये लावून मी अक्षरशः पूर्ण जेजुरीचा जुनागड, त्या जुनागडावर मी चालत जायचो यायचो. संध्याकाळची अक्षरशः 6-7 वाजायचे. मी येऊन मोबाईल चार्जिंग झालेला असायचं, कारण 5-6च्या दरम्यान लाईट यायची, एक तासभर चार्जिंग झाला की फुल होऊन जातो. मोबाईल यायचो, पाहायचो, माझं टार्गेट हिट झालेलं असायचं किंवा स्टॉप लॉस गेलेला असेल. इतक्या मी फ्रीपणे ट्रेडिंग करू शकलो, माझ्या लाईफस्टाईलला ते सूट झालं. तर मी माझा मोबाईल ट्रेडिंग घेतलाय, स्विच ऑफ झालाय, मी चार्जिंगला लावून कुठंतरी जगात फिरतोय. पास यापेक्षा मला स्वातंत्र्य इंडियन मार्केटमध्ये तर कधीच मिळणार नाही. तो प्रीमियम डीके मार्केट झालं साईडवेज की तुमचा कार्यक्रमच झाला, बरोबर. ह्या सर्व गोष्टी मला फॉरेक्स मार्केटमध्ये योग्य वाटल्या, म्हणून मी फॉरेक्स ट्रेडिंग करतो. आणि माझे हात जोडून विनंती, इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करणाऱ्या व्यक्तींनी ऑप्शन ट्रेडिंग पासून कृपया दूर राहा. एक माझं मी वैयक्तिक मत सांग, असं नाही म्हणत की बाबा मला जमलं नाही, मला जमणार नाही, कोशिश करने वाले की कधी हार नाही होती. तुमची जर्नी तुमच्यापाशी, माझा मी अनुभव शेअर केला. ऑप्शन ट्रेडिंग माझ्यासाठी नव्हतं, माझ्यासाठी फक्त आणि फक्त काय होतं, फॉरेक्स ट्रेडिंग. मी फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये ट्रेड करतोय, इंडियन मार्केटमध्ये मी स्विंग ट्रेडिंग करतोय. ही माझी फॉरेक्स ट्रेडिंगची जर्नी होती, ती तुमच्यासमोर मी शेअर केली की बाबा मी शेअर मार्केट सोडून फॉरेक्स ट्रेडिंगकडे कसं आलो, मी सक्सेस कसा झालो आणि त्याचे मला फायदे काय, सर्व गोष्टी मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.